सोलापूर जिल्ह्यातील जे जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात आपण जेव्हा उमेदवार पाहतोय तर सोलापूर जिल्ह्यातील सगळ्यात चर्चेत असलेले जे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे गट आणि गण आहेत त्यामध्ये करकम हा एक महत्त्वाचा गण आहे ज्यामधून सोलापूर जिल्ह्यातील सर्वात कमी वयाचा सगळ्यात कमी वयाची उमेदवार आणि उच्च शिक्षित उमेदवार या गणात आहे आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये या उमेदवाराची चर्चा चालू आहे। श्रद्धाताई शेळके या आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत की एवढ्या कमी वयामध्ये राजकारणामध्ये प्रवेश करण्याचा त्यांची नेमकी काय भूमिका आहे, काय उद्देश आहे। तुमचं वय किती सांगा पहिलं? मी सध्या 22 वर्षाची। बरं, 22 वर्षाचे आहेत। मला सांगा, शक्यतो या वयामध्ये जे तुमच्या वयाचे सहकारी तुमच्या मैत्रिणी मित्र वगैरे असतील ते सगळे अजून शाळा कॉलेज यामध्ये असतात, खेळण्या बागडण्याचं वय म्हणतो आपण। या वयात तुम्ही राजकारणात प्रवेश करताय आणि पंचायत समितीसारखी निवडणुकीला सामोरं जात आहे, कशामुळं राजकारणात यावं वाटलं तुम्हाला? मला करकमचा सर्वांगीण विकास करायचा आहे। मला महिलांचं सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगाराची संधी, अशा सर्व समस्यांना समस्यांमधून मला माझ्या करकमला बाहेर काढायचं आहे आणि मला माझ्या करकमचा विकास करायचा आहे। यासाठी मी निवडणुकीत यायचं पाऊल उचललं। बरं, खरं तर तुमच्या वयाच्या इतर लोकांमध्ये अजून विचारही परिपक्व झालेले नसतात, त्यांना पक्ष कुठले आहेत काय कळत नसतं किंवा विकास करायचा आहे, विकास म्हणजे काय हे पण कळत नसतं। आता तुम्ही सांगताय हे मला करकमचा विकास करायचा आहे, काय संकल्पना आहेत विकासाच्या तुमच्या? मला करकममध्ये अनेक प्रश्न आहेत, जसे की पाणी टंचाई, रस्त्यांची दुरावस्था, महिलांना रोजगाराची संधी नाही, तरुणांना रोजगार नाही, त्यांना संधी द्यायची आहे मला आणि मला यावर काम करायचं आहे। पंचायत समितीमध्ये तुम्ही उमेदवार आहात, काय वाटतं कुठले मुद्दे घेऊन तुम्ही समोर जात आहे? मुद्दे कुठले असणार तुमचे निवडणुकीचे? निवडणुकीचे मुद्दे माझे ह्याच समस्या सोडवायचे आहे मला। पाणी टंचाईची समस्या, रस्त्यांची समस्या आणि तरुणांना रोजगाराची संधी, शेतकऱ्यांपर्यंत सगळ्या योजना पोहोचवायच्यात आणि त्याची अंमलबजावणी करायची आहे मला। शासनाच्या जे काही ग्रामीण भागामध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल, पाणी, रस्ते, वीज, ह्या सगळे जे मूलभूत प्रश्न असतात त्याबरोबरच महिला सक्षमीकरण, ह्या सगळ्या शासनाच्या योजना ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती या माध्यमातून राबवल्या जात असतात। यापैकी कुठले मुद्दे महत्त्वाचे वाटतात तुम्हाला की जेणेकरून येत्या काळामध्ये तुम्हाला त्यावर काम करायला आवडेल? मला पाणी टंचाई आणि शेतकऱ्यांच्या समस्या या मुद्द्यांवर काम करायला आवडेल आणि महिलांच्याही मुद्द्यावर मला काम करायला आवडेल। तुमचं शिक्षण किती झालं आहे? मी BSc ॲग्री ग्रॅज्युएट आहे। BSc ॲग्री, म्हणजे ते पण शेतीविषयकच तुमचं शिक्षण आहे। बरं, तुमच्या या शिक्षणाचा तुमच्या गणातल्या शेतकऱ्यांसाठी कसा फायदा करून देता येईल आपल्याला? मी शेतकऱ्यांसाठी सगळ्या योजना, जसं की शेततळे, त्यांच्यासाठी विहिरीच्या योजना आहेत आणि शेतीसाठी जे पूरक व्यवसाय आहेत त्यासाठी आणि योजना बाकीच्या सगळ्या आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायच्या आहेत मला। ओके, शेवटी मतदारांना काय सांगाल, कसं आव्हान विनंती कराल? मला एक संधी द्या, त्या संधीचं सोनं करीन मी, मला विश्वास ठेवा माझ्यावर, त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही, मी प्रामाणिक आणि पारदर्शक प्रयत्न करीन। एकंदरीतच राजकारणामध्ये आजकाल तरुणांचा सहभाग झाला पाहिजे असे सगळेच बोलत असतात, परंतु प्रत्यक्ष राजकारणामध्ये तरुणांची संख्या अतिशय कमी दिसते। त्यातही अशा 20-22 वर्षाच्या तरुणांची संख्या अतिशय तुरळक आहे, अगदी नाही म्हणणे इतकी आहे। परंतु श्रद्धा शेळके या तरुणीनं हे धाडस केलेलं आहे। स्वतः BSc ॲग्रीचं शिक्षण घेत असलेली ही तरुणी आज गावातल्या आणि आपल्या गावातील ज्या शेतकऱ्यांच्या आणि महिलांच्या समस्या आहेत त्यावर परखडपणे भाष्य करते आणि अतिशय आत्मविश्वासानं या निवडणुकीला ती सामोरं जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट अजितसह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।